जुन्नरच्या उत्तरेकडील भागाचे अनेक विद्यार्थी श्री शिवछत्रपती विद्यालय जुन्नर येथे शिक्षण घेण्यासाठी जात आहेत, परंतु एसटी महामंडळाच्या गलथान कारभारामुळे वारंवार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक चांगलेच आक्रमक झाले असून येत्या काही दिवसात विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही तर कल्याण नगर महामार्गावरील बनकर फाटा येथे चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अहिलूर नाना लोहोटे, उदापूर तंटामुक्ती अध्यक्ष सुनील कुलवडे, उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे, शैलेश शेटे, शिवसेना युवा नेते सुमित शेटे, विनोद भोर यांनी दिला आहे। वेळोवेळी एसटी महामंडळाला निवेदन देऊन व विनंती करून देखील महामंडळ जाणून बुजून दुर्लक्ष करते की काय असा सवाल आता पालक करत आहेत। बनकर फाट्यावर एसटी बस वेळेत न आल्यामुळे मनसे तालुका उपाध्यक्ष राम शिंदे यांनी स्वखर्चाने पर्यायी मार्ग म्हणून पिकअपमध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजला पाठवून दिले असले तरीही हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला नाही तर मनसेच्या वतीने एसटी महामंडळाच्या बसला एकही काच राहणार नाही असा इशाराच जिल्हा संघटक समीर थिगळे, तालुका अध्यक्ष साईनाथ ढमढेरे, उपतालुका अध्यक्ष दिलीप खिलारी, तालुका उपाध्यक्ष राम शिंदे, विभाग अध्यक्ष विकास मोरे, किरण ढोके, नवनाथ वाळुंज यांनी दिलाय। येतच नाही। पांगरी माता पण बस गेली होती पण पांगरी माता पण येत नाही आणि सगळ्यांनी बरेच अर्ज पण लिहिला होता। आपण आम्हाला इकडनं बसच नाही। 9ची पण बस असायची पण 9ची पण कॅन्सल केली। 8ची पण बस होती पण 8ची पण बस कॅन्सल केली। जीपनी पण जायचं कसं जीप पण भरून जातात लोक। तुमचं कॉलेज टायमिंग काय? आमचा कॉलेजचा टायमिंग 8चा आहे। आता वाजले 8:30 आणि आता वाजलेत 9:25। अजूनही बस आलेली नाही। अजून बस नाही। कल्याणवाली बस मध्ये घेत नाही आणि तिकडून कॉलेजवरून येताना बस असते का? सध्या बस नाहीच आहे तुम्हाला कधी जायला नाही यायला नाही। या ठिकाणी गेले काही दिवस झाले, जवळजवळ महिना 2 महिने झाले या विद्यार्थ्यांची म्हणा विद्यार्थिनींची म्हणा अतिशय शिक्षणाची वेळेची हेळसांड होत आहे, जेणेकरून ते 7चे एस टी असताना देखील त्यांना 9 वाजेपर्यंत ते थांबायला लागत आहे। तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये गर्दी पाहू शकता, खूप सारी गर्दी निर्माण झालेली आहे। अनेक विद्यार्थी या ठिकाणी संतप्त झालेले आहेत। तरी महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की एस टी महामंडळाला देखील माझी कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी अनेक ग्रामस्थ आंदोलनामध्ये उभे राहिलेले आहेत की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना वेळेचा त्यांचा सगळा उपयोग होत नाही आणि या ठिकाणी गर्दी होऊन देखील त्यांना एस टी मिळत नाही आहे। तरी सरकारने याच्याकडे लक्ष देऊन निश्चितच या ठिकाणी दोन टप्प्यामध्ये एस ट्या चालू कराव्यात। नारायणगाव डेपोला देखील विनंती आहे की त्यांनी जी एका टप्प्यात एस टी येते ती 2 टप्प्यात एस टी आल्या पाहिजे आणि मुख्य म्हणजे वेळेत एस टी आली पाहिजे, ही विनंती। धन्यवाद। मी इथं आंदोलन केलं होतं पण मला एकही प्रतिसाद भेटला नाही। मी सांगतो तुम्हाला, मी नारायणगावमध्ये गेलो, आमचे विनोद दादा असतील, तुम्हाला पण मी संपर्क साधला पण बस थांबून मी एका पोराला आहे ना दररोज का आम्ही 7:15 वाजता इथं बस येते, आम्ही जातो 9:15 वाजता। 9:15 वाजता कॉलेजमध्ये पोहोचलो, आमचे 2 लेक्चर बुडत होते। सगळ्या विद्यार्थ्यांना विचारा आणि आम्ही ते नारायणगाव डेपोवाल्याला फोन केला, ते म्हणतात तुम्ही साहेब आहे का असं तसं ते वाक्य करतात आणि ते म्हणतात पांगरी माता बस सोडली। पांगरी माता बस 2 दिवस येते आणि 2 दिवस येतेच नाही। आम्ही काय करू मग त्यासाठी? खरं तर हा दिवस यायला नव्हता पाहिजे का जो मुलांचा पाया आहे, शिक्षणाचा पाया, जिथून मुलांचं पूर्ण भविष्य घडणार आहे आणि त्याच भविष्याला कुठंतरी ठेच लागते। खरं तर ओतूरपासून ते मडपर्यंत हा दुर्गम ग्रामीण भाग आणि या ग्रामीण भागात काबाड कष्ट करणारे, मोलमजुरी शेती करणारे शेतकरी असतील किंवा मजुरीला जाणारे त्यांचे आईवडील असतील, मोठ्या अपेक्षेने आपल्या मुलांना शिकवायचा त्यांची मानस असतो। परंतु जर अशा सरकारचे निकमी जर ही कामं असतील किंवा बस डेपो हे वारंवार यांना विनंती करून जर हे मनावर घेत नसतील तर निश्चितच आम्हाला एक ग्रामस्थ या बनकर फाट्यावरचे आम्ही डिंगोरचे किंवा उदापूरचे सर्वजण या ठिकाणी मोठं आंदोलन करू, सगळे रस्ते जाम करू। ही मी बस डेपोला पहिली इशारा देतोय आणि हा इशारा त्यांनी हलक्यात घ्यायचा नाही, कारण ह्या मुलांचं भवितव्य जर नाही घडलं तर आमच्यासारख्यांना प्रतिनिधी म्हणून मिरवायचे आम्हाला हौस नाही आहे। तेव्हा हे बऱ्याच वेळा या मुलांनी तक्रारी केल्यात, मग डिंगोरच्या असतील, उदापूरपासून ढमालमाळा असेल, उदापूर असेल, इकडं माळवाडी, नेतवाडी, पांगरी माता, ही सर्व मुलं जुन्नरला किंवा काही मुलं ओतूरला जातात। ते यांना 2 टप्प्यात त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना एसट्या नाही दिल्या तर लवकरात लवकर इथं आंदोलन आम्ही रस्ता जाम करू, नगर कल्याण महामार्ग जाम करू।
त्या अगोदर बस डेपो नारायणगाव यांनी ह्या गोष्टीची दखल घ्यावी. लोकप्रतिनिधी तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी या गोष्टीची दखल नाही घेतली तर त्यांना सुद्धा आम्ही जाब विचारू का तुम्ही ह्या विषयावर विचार करत नाही. कारण मुलांचं भवितव्य जर आपण नाही पाहिलं तर कुणी बघायचं. अशा पद्धतीची पुन्हा एकदा ही शेवटची बस डेपोला ही विनंती करण्यात येत नाही तर इशारा करण्यात येतोय. ह्या मुलांचा तुम्ही जर विचार नाही केला तर रस्ता इथं आम्ही पूर्ण जाम करू. धन्यवाद.